बातमी छत्रपती संभाजीनगरमधून। संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषदेच्या बदली झालेल्या 1476 शिक्षकांची आता चौकशी होणार आहे। शाळेतील शिक्षकांच्या बदल्यांमधील गोंधळाच्या चौकशीने आता निर्णायक वळण घेतलंय। बनावट कागदपत्रांचा वापर केल्याचा उघडकीस आलाय आणि 9 शिक्षकांना निलंबित करण्यात आलंय। त्यानंतर 49 शिक्षकांच्या चौकशीचे आदेश निघाले। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी माधव सावरगावे। माधव, काय सांगाल, नेमक्या या शिक्षकांची चौकशी होणार आहे, काय ठरू शकतंय? छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या जिल्हा परिषदेमध्ये शिक्षक बदल्यांच्या संदर्भात वेगवेगळ्या पद्धतीनं शिक्षकांनीच सरकारची फसवणूक केली, व्यवस्थेची फसवणूक केली असा आरोप सातत्यानं होत होता आणि त्यानिमित्तानं चौकशी झाल्यानंतर सुरुवातीला 9 शिक्षकांना निलंबित केलं होतं। त्यानंतर 49 शिक्षकांच्या अशाच पद्धतीनं तक्रारी होत्या आणि त्यानुसार त्याची सध्या चौकशी सुरू आहे। पण त्या चौकशी सुरू असताना संघटनेची काही कागदपत्र चौकशी समितीला मिळालेले आहेत, व्यवस्थेला मिळालेले आहेत आणि त्यामुळे आता जवळपास 1400 पेक्षा जास्त शिक्षकांची आता चौकशी केली जाणार आहे। कारण या सगळ्या बदल्याच्या प्रक्रियेमध्ये आपापली ताकद लावून वेगवेगळ्या पद्धतीनं खोटी प्रमाणपत्र दाखवून ही बदली आपल्या सोयीनुसार करून घेतली असं सांगितलेलं आहे आणि त्यानुसार ही चौकशी सुरू आहे। त्यामुळे आता सुरुवातीला 9, त्यानंतर 49 आणि आता जवळपास 1476 शिक्षकांची बदली आणि ते बदली या सगळ्या चौकशी फेऱ्यात अडकलेली आहेत। नक्कीच माधव, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहिती। त्यामुळे या चौकशी अंती काय निर्णय घेतला जातोय त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय।